हॅलो एव्हरीवन. नाव इक्विलिब्रियम सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस मध्ये जो आपण लास्ट व्हिडिओ बघितला, ठीक आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय काय कव्हर केलं ते पुन्हा एकदा बघून घेऊयात. डेफिनेशन बघितलं आपण इक्विलिब्रियमचं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इक्विलिब्रियम? द स्टेट ऑफ रेस्ट इज व्हॉट? इक्विलिब्रियम. ठीक आहे. मग आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम बघितले. दुसरं आपण असंही बोलू शकतो की पहिला आपण जो चॅप्टर बघितला, पहिला जो युनिट बघितला रिझल्टंट सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस मध्ये, तिकडे जेव्हाही फोर्सेस ऍक्ट करत होते त्या फोर्सेसला आपण रिप्लेस करून एका सिंगल फोर्सने जर का रिप्लेस केलं तर तिकडे एक रिझल्टंट फोर्स अप्लाय होत होता. ठीक आहे. सो सर्टन अमाउंट ऑफ फोर्स हॅव्हिंग सर्टन मॅग्निट्यूड अप्लाइड इन सर्टन डायरेक्शन at certain location was causing certain effect on the body. बट इक्विलिब्रियम म्हणजेच की त्या पर्टिक्युलर रिझल्टंट फोर्सला जो काही अपोजिंग फोर्स लागत आहे टू कीप द बॉडी इन इट्स पोझिशन, इन इट्स रेस्ट पोझिशन, त्याला आपण काय बोलणार आहोत? इक्विलिब्रियम बोलणार आहोत. मग आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम बघितले. देर आर बेसिकली 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लेनर स्ट्रक्चर्स किंवा कोप्लेनर एका प्लेन मध्ये जर का फोर्सेस ऍक्ट करत असतील तर 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम बनतात. ठीक आहे. बट कॉन्करंट साठी 2, पॅरलल किंवा जनरल फोर्स किंवा नॉन पॅरलल फोर्स साठी 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. हे लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता सगळं. देन वी हॅव सीन हाऊ द 2 फोर्सेस ट्राय टू कीप द सिस्टम इन इक्विलिब्रियम. हाऊ आर 2 फोर्सेस ट्राय टू कीप द सिस्टम इन इक्विलिब्रियम. सो वेनेवर एका पर्टिक्युलर बॉडीवरती 2 फोर्सेस अप्लाय होत आहेत आणि ते त्या बॉडीला इक्विलिब्रियम मध्ये ठेवतात, then that force should have what equal magnitude, opposite direction and they should be what collinear, म्हणजे एकाच लाईन मध्ये. ठीक आहे. 3 forces trying to keep the system in equilibrium, they should be either concurrent or they should be either what parallel. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. एक मुंबईमध्ये आपला खूपच मोठ्या प्रमाणात साजरा केलेला हा सण आहे दहीहंडी. ठीक आहे. तो एक एक्झाम्पल दिला की इकडे जो पर्टिक्युलर टेन्शन आहे रोप मध्ये आणि इकडे जो पर्टिक्युलर टेन्शन आहे रोप मध्ये आणि द वेट ऑफ दिस मटकी इज ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. तर हे तिन्ही जे फोर्सेस ऍक्ट करत आहेत या पॉइंट वरती, हा इक्विलिब्रियम मध्ये आहे. मटकी खाली तर नाही पडत आहे. इट इज हँग्ड ओव्हर हियर. ठीक आहे. सो हा फोर्स आणि हा फोर्स, 3 फोर्सेस आहेत. ते एकाच पॉइंट पासून काय होत आहेत, निघत आहेत किंवा एका पॉइंट वरती ऍक्ट करत आहेत. सो इट इज इन इक्विलिब्रियम. आयदर इट शुड बी व्हॉट कॉन्करंट, हा कॉन्करंटचा एक्झाम्पल झाला, और इट शुड बी व्हॉट पॅरलल टू ईच अदर. सो यू कॅन सी की हे तिन्ही फोर्सेस एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहेत. ओके. सो 3 फोर्सेस ट्राइंग टू कीप द सिस्टम इन इक्विलिब्रियम. इट शुड बी आयदर कॉन्करंट और इट शुड बी आयदर व्हॉट पॅरलल. हे बघितलं आपण. त्यानंतर आपण वेगळे टाइप्सचे सपोर्ट्स बघितले. त्या पर्टिक्युलर सपोर्ट्स वरती किती नंबर ऑफ रिएक्शन कंपोनेंट लागतं आणि किती तिकडे डिग्री ऑफ फ्रीडम असतं ते देखील बघितलं. सो देर आर मेजरली 3 टाइप्स ऑफ सपोर्ट. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स साठी आपण एवढंच सपोर्ट्स वरती लक्ष देऊया. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल हिंज देखील आहे, ते मी तुम्हाला सांगेल ऍट द एंड ऑफ द टुडेज लेक्चर. ओके. सो हे आपण सगळं लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. इन टुडेज व्हिडिओ व्हॉट वी आर गोइंग टू सी, वी आर गोइंग टू स्टडी अबाउट व्हॉट एफबीडी. हा कन्सेप्ट बघणार आहोत आपण. एफबीडी म्हणजेच फ्री बॉडी इन डायग्राम. फ्री बॉडी डायग्रामचं ॲब्रिव्हिएशन आहे FBD. देन वी आर गोइंग टू सी डिफरंट टाइप्स ऑफ लोड विच कुड ऍक्ट ऑन द सिस्टम, ऑन द बॉडी. देन टाइप्स ऑफ व्हॉट बीम, लॅमिस थेरमचा कन्सेप्ट बघणार आहोत आणि आपण काही एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल्स बघणार आहोत ऍज पर आर MPSC प्री 2020 और MPSCच्या दृष्टिकोनातून. स्टार्टिंग विथ FBD. FBD इज फ्री बॉडी डायग्राम. जसं की नाव सांगतं इकडे की आपल्याला बॉडीला काय करायचं आहे. आवर बॉडी नीड्स टू बी व्हॉट फ्री फ्रॉम व्हॉट ऑल दी कन्स्ट्रेंट्स. ओके. जसे की सपोज हा एक स्पेअर आहे आणि एका V ग्रूव शेप मध्ये हा स्पेअरला ठेवला गेलेला आहे. ठीक आहे. दिस इज अँगल से 60 अँड दिस इज अँगल से 30. ठीक आहे. ना हा पर्टिक्युलर स्पेअरला ह्या V ग्रूव शेपने काय केलेलं आहे, पकडून ठेवलेला आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे.
you can see that this particular sphere is not going to move anywhere, it is in equilibrium. Now free body diagram, बॉडीला काय करा म्हणत आहे हा डायग्राम, फ्री करा. फ्री फ्रॉम व्हॉट, ऑल दी रिस्ट्रेंट्स कन्स्ट्रेंट्स जे पण अप्लाय केले बॉडीवरती त्याच्यापासून त्याला मोकळं करा, फ्री करा. ठीक आहे. सो मी बॉडीला काय केलं, फ्री केलं फ्रॉम ऑल दी कन्स्ट्रेंट्स. ठीक आहे. नाउ लेट दिस बी व्हॉट कॉन्टॅक्ट पॉइंट 1, लेट दिस बी कॉन्टॅक्ट पॉइंट 2. नाउ जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला फ्री करता अँड यू आर ओनली सपोज टू शो the active and the reactive force. कोणते forces? Active and reactive forces. Now what is active force? Active force is nothing but the weight of the sphere. So ह्या particular sphere चा आपला काही weight असेल जो की त्याच्या CG वरती अप्लाय होईल आणि weight लक्षात घ्या नेहमी perpendicular to the line of the pages. जे पण तुमचे बुक मध्ये जे नोट्स आहेत, जे पेजेसची लाईन आहे त्याच्या बरोबर परपेंडिक्युलर दिसलं पाहिजे, दॅट इज परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड. ओके. सो बरेच जण जेव्हा सपोज इन्क्लाइंड सरफेस वरती असा ब्लॉकचा एफबीडी बनवतात तर ते वेट देखील असं दाखवतात. हे शक्य आहे का? नाही. सो वेट इज ऑलवेज गोइंग टू व्हॉट ऍक्ट परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड, दॅट इज परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ दी पेजेस. सो हा वेट अप्लाय झाला, दॅट इज नथिंग बट माय ऍक्टिव्ह फोर्स. आता रिएक्टिव्ह फोर्स कोणते? हा जो पर्टिक्युलर प्लेन ऑफ सरफेस आहे, हा एक जो पर्टिक्युलर प्लेन ऑफ सरफेस आहे ते काय देणार आहेत? रिएक्टिव्ह फोर्सेस देणार आहेत. सो इट इज गिव्हिंग द रिएक्टिव्ह फोर्सेस इन दिस पर्टिक्युलर डायरेक्शन. लक्षात घ्या हा जो रिएक्शन अप्लाय होणार आहे इट विल बी व्हॉट नॉर्मल टू दिस प्लेन ऑफ सरफेस, this plane of surface. So reactive force will be normal to this plane of surface. Okay, so if this is 30, this is 90 degrees, so obviously this will be what 60 degree. If this is 60, this is 90, then this will be what 30 degree. So reactive forces okay, so this is 60, this is 30. नाउ ह्याला अजून जर का आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय, आता आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं whenever three forces are acting on the system, whenever three forces are acting on the system, they should be either what concurrent or they should be either what parallel. So three forces acting on this system, इथे parallel चा तर प्रश्नच नाही. ठीक आहे. then this particular line of action of the force हे कुठून पास झालं पाहिजे? ह्या पॉइंट पासूनच पास झालं पाहिजे. ठीक आहे. सो weight is acting in the downward direction. हे इकडे ऍक्ट झाला, कॉन्टॅक्ट पॉइंट 2 आहे म्हणून R2, हा कॉन्टॅक्ट पॉइंट 1 आहे म्हणून R1. सो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती आहे? 30 डिग्री. तर इथे पण किती असणार? 30 डिग्री. विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल इथे किती आहे? 60 डिग्री. देन दिस वुड ऑल्सो बी व्हॉट हियर 60 डिग्री. ऑलवेज रिमेंबर मेकॅनिक्स इज ऑल अबाउट concepts of the mechanics. Second, it is trigonometry and geometry. ठीक है. So 30, 60, 90. 30, 60, 90. हा जो पर्टिक्युलर रिएक्टिव्ह फोर्स आहे तो ह्या प्लेन ऑफ सरफेसला कसा ऍक्ट होणार आहे? परपेंडिक्युलर, नॉर्मल. दिस रिएक्टिव्ह फोर्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ surface. Okay, so if this is 30, this is 90, then this has to be what 60 with respect to what horizontal. हे पण काय असलं पाहिजे? 30 degree with respect to horizontal. Now, why was it a need to convert this particular force into this FBD here? कशासाठी? का केलं हे सगळं? So that to analyze the problem accurately किंवा त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करतो? फ्री बॉडी डायग्रामचा यूज करतो. तर असा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो की काय गरज आहे फ्री बॉडी डायग्रामची. ठीक आहे. मग ऑप्शन मध्ये असेल टू रिझॉल्व दी फोर्सेस, टू फाइंड आउट दी इक्विलिब्रियम कंडिशन्स, टू फाइंड आउट दी रिझल्टंट अँड टू सिम्प्लिफाय दी प्रॉब्लेम, टू मेक युअर प्रॉब्लेम इझी. वी गो फॉर व्हॉट फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. बरेचदा फ्री बॉडी डायग्राम सर आम्ही फक्त फ्री बॉडी डायग्राम बनवून आलोय एक्झाम मध्ये, तर मार्क्स मिळतील का? असा प्रश्न फर्स्ट इयरची मुलं बरेचदा विचारायची. ठीक आहे. एक्झाम दिल्यानंतर किंवा एक्झाम देताना की फ्री बॉडी डायग्रामचे मार्क्स मिळणार का? ठीक आहे.
सो फ्री बॉडी डायग्रामचे मार्क्स मिळतात, बट करेक्ट फ्री बॉडी डायग्रामचे मार्क्स मिळतात मित्रांनो. आणि एकदा जर का तुमचा फ्री बॉडी डायग्राम करेक्ट असतं तर पुढचा जो प्रॉब्लेम जो सिम्प्लिफाय करायचा आहे तो खूप जास्त सिंपल होऊन जातो किंवा इझी होऊन जातो. ठीक आहे. सो फ्री बॉडी डायग्राम इज द बॉडी विच इज going to be free from all the constraints, and we are going to show active and reactive forces. We are going to show active and reactive forces. Active forces are nothing but the weight of the body, and the reactive forces are nothing but the reactions which the plane or which the surfaces are going to apply on the body. ठीक आहे. मग त्याला आपण सिम्प्लिफाय केलं ह्या पर्टिक्युलर अजून ह्या फ्री बॉडी डायग्रामला ह्या इक्वेशनने किंवा ह्या डायग्रामने काय केलं रिप्लेस केलं. सो एवढा जो कॉम्प्लेक्स वाटणारा प्रॉब्लेम काय झाला सिम्प्लिफाय झाला. दॅट इज द यूज ऑफ व्हॉट फ्री बॉडी डायग्राम. ओके. Now, after free body diagram, let us talk about the types of load. ठीक आहे. So, सगळ्यात आधी now whenever a particular load or force is acting or concentrated at certain point, then that particular load is called as point load. एका पॉइंट वरती तो कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा अप्लाय केलेला आहे. सो दॅट इज पॉइंट लोड. आणि तोच पॉइंट लोड एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड पण बोलतो. सो दिस पर्टिक्युलर लोड इज कॉल्ड ॲज पॉइंट लोड or it is called as what concentrated load. So suppose इथे एक वुडन प्लॅंक आहे आणि मी त्याच्या वरती उभा आहे, तर माझा जो पण लोड आहे त्या वुडन प्लॅंक वरती कसा आहे एका पॉइंट लोड म्हणजे एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे त्या लोडला आपण काय बोलू पॉइंट लोड और कॉन्सन्ट्रेटेड लोड. ठीक आहे. देन नेक्स्ट इज UDL, that is uniformly distributed load. Okay. सपोज त्या पर्टिक्युलर बीम वरती इथे एक पॉइंट लोड अप्लाय केलाय, अजून एक पॉइंट लोड अप्लाय केलाय, अजून एक पॉइंट लोड अप्लाय केलाय, सेम इंटेन्सिटीचे पॉइंट लोड अप्लाय केले आहेत आणि ते एकदम अगदी जवळ आहे, क्लोजली स्पेस्ड आहे. तर प्रत्येक पॉइंट वर सेम लोड अप्लाय होत आहे म्हणून आपण काय बोलू युनिफॉर्म. सो इट इज गेटिंग अप्लाइड युनिफॉर्मली आणि तो पूर्ण बीम वरती डिस्ट्रीब्युटेड आहे म्हणून आपण काय बोलतोय त्याला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड त्याला आपण असं देखील दाखवतो किंवा वी शो इट इन दिस पर्टिक्युलर मॅनर ऑल्सो. सो इथे सपोज तुमचा पॉइंट लोड आहे 10 किलो न्यूटन और न्यूटन. ठीक आहे. दिस वुड बी द युनिट ऑफ व्हॉट पॉइंट लोड. ह्याचा युनिट काय असेल एका पर्टिक्युलर मीटर मध्ये किती लोड अप्लाय होत आहे. सो इट इज किलो न्यूटन पर मीटर. किलो न्यूटन पर मीटर. सो तुम्ही लक्षात घ्या ह्याचा एक्झाम्पल जर का एक 3D स्ट्रक्चर मी कन्सिडर करतो. ठीक आहे. हे काय झालं बीम. आता ह्या बीम वर ह्या जो स्लॅब आहे वरती द स्लॅब दॅट स्लॅब लोड इज ऍक्टिंग ऍट ऑल द पॉइंट्स आणि प्रत्येक ठिकाणी लोड काय आहे सेम आहे. तर स्लॅबचा लोड बीम वरती जो येत आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट हियर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. दॅट इज UDL. It can be shown in this particular manner or it can be shown in this particular manner. जर का युनिट तुम्हाला किलो न्यूटन पर मीटर दिसला याचा अर्थ लोड कोणता आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट टाइप ऑफ लोड इज UVL. UVL म्हणजेच युनिफॉर्मली वॅरिंग लोड. सो लक्षात घ्या युनिफॉर्मली वॅरिंग लोड तुमचा लोड युनिफॉर्मली तर व्हेरी होत आहे युनिफॉर्म आहे बट इट इज व्हेरिंग. ओके. विथ रिस्पेक्ट टू व्हॉट सर्टन डिस्टन्स. जसं की सपोज इथे 0 आहे, थोडा डिस्टन्स वाढल्यानंतर थोडासा लोड वाढला,
थोडा डिस्टन्स अजून वाढल्यानंतर अजून लोड वाढला आणि तो जो रेट आहे वाढण्याचा तो काय आहे, सेम आहे, युनिफॉर्म आहे. सो दॅट लोड इज कॉल्ड एज युनिफॉर्मली वेरिंग लोड. ठीक आहे. सो इथे जी पण इंटेन्सिटी असेल W किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे. इथे देखील एक आहे W किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे ना. दिस इज UVL. That is, the load is varying, but it is varying what, uniformly. That is, the rate of increase of your load is uniform along the length of the beam. Along the length of the beam. Now, ह्याचा example काय आहे? What is the example of uniformly varying load? Practical example. Practical example जर का तुम्ही बघितलं तर हायड्रॉलिक स्ट्रक्चर किंवा डॅम जर का तुम्ही बघाल, इकडे तुमचं सपोज वॉटर स्टोअर केलेलं आहे. सो फ्री सरफेस ऑफ युअर वॉटर विल हॅव झिरो प्रेशर. बट जसं जसं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू डेप्थ खाली जात जाल तसा तसा तुमचा जो पर्टिक्युलर लोड आहे किंवा प्रेशर आहे तो हळूहळू काय होत आहे, वाढत आहे. आणि ऍट दी मॅक्सिमम डेप्थ किंवा एकदम मॅक्सिमम हाईट वरती तुमचा जो इंटेन्सिटी आहे तो पण कसा असेल, मॅक्सिमम असेल. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट हियर, UVL. ठीक आहे. हा एक एक्झाम्पल झाला. देन त्याच्यानंतर तुम्ही सीपेज प्रेशर बघितलं असेल, रिटेनिंग वॉल. सपोज दिस इज द रिटेनिंग वॉल. ठीक आहे. दिस इज टो, दिस इज हील. तुम्ही बघू शकता की whenever your load is what, increasing, and it is increasing at a uniform rate, then that particular load is called as what, UVL. Okay. Now let us try to convert this UDL and UVL into point load. ठीक आहे. सो हे तीन मेजर प्रकारचे लोड आपल्याला बघायला मिळतात, पॉइंट लोड, UDL and UVL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अँड युनिफॉर्मली वेरिंग लोड. पॉइंट लोडला काही कन्वर्ट करण्याची गरज नाहीये, इट इज डायरेक्टली इन व्हॉट हियर, किलो न्यूटन. बट जर का तुम्हाला UDL ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो दिस इज W किलो न्यूटन पर मीटर अँड दिस इज से हॅव्हिंग लेंथ L. UDL चा लोड असा देखील दाखवला जाऊ शकतो किंवा असा देखील दाखवला जाऊ शकतो. सो सिम्पली लुक ॲट दिस पर्टिक्युलर फिगर. UVL इज नथिंग बट अ रेक्टँगल. असा एक रेक्टँगल दिसतोय. रेक्टँगलचा एरिया काय आहे, इट इज नथिंग बट व्हॉट, दिस लेंथ इनटू व्हॉट हियर, विड्थ. ठीक आहे. सो W into L. एरिया कन्सिडर करायचा. दिस इज हाऊ यू विल कन्वर्ट UDL इनटू व्हॉट, पॉइंट लोड. आणखी त्याला प्लेस कुठे करायचं, इट विल बी प्लेस्ड एट दी CG ऑफ दी रेक्टँगल, म्हणजे एक्झॅक्टली कुठे, मध्यंतरी. दॅट इज L/2 फ्रॉम दिस साइड अँड L/2 फ्रॉम दिस साइड. त्यानंतर हा पण तोच पर्टिक्युलर टाइपचा लोड आहे. सो दिस विल ऑल्सो बी व्हॉट, W into L, आणि कुठे प्लेस करणार, L/2 from this side and L/2 from this side. Okay. The next is UVL. This intensity is for W किलो न्यूटन पर मीटर आणि त्याचा लेंथ काय आहे, L. Now हा कोणता शेप झाला, हा जर का रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया काय आहे, दिस इनटू दिस. बट व्हॉट वुड बी दी एरिया ऑफ दिस ट्रायंगल. हा शेप कोणता आहे, ट्रायंगल. देन एरिया ऑफ ट्रायंगल इज व्हॉट हियर, half into base into height. So it is nothing but what, half into W into what, L. Half into W into L. आणि त्याला आपण कसं प्लेस करू, कुठे प्लेस करू, एक्झॅक्टली ऍट द CG. नाउ व्हॉट इज द CG ऑफ द ट्रायंगल. लक्षात घ्या, फ्रॉम बेस, हा बेस झाला आणि हा अपेक्स झाला. फ्रॉम बेस इट इज 1/3 ऑफ दिस लेंथ, 1/3 of L, and from apex it is 2/3 of L. So 1/3 of L, 2/3 of L.
जर असं लक्षात येत नसेल की फ्रॉम बेस 1/3 ऑफ एल घ्यायचं आहे, फ्रॉम अपेक्स 2/3 ऑफ एल घ्यायचं आहे, तर लक्षात घ्या सीजी इज कॉन्सन्ट्रेटेड, जिथे एरिया जास्त असतं तिथे सीजी पळतो. ह्या पर्टिक्युलर ट्रायंगल मध्ये एरिया कुठे जास्त ऑक्युपाइड दिसतो, ह्या साईडला, सो सीजी पण त्या साईडला असेल. सो ही जी डिस्टन्स आहे ही छोटी असते आणि ही जी डिस्टन्स आहे ती मोठी असते. तर छोटं काय आहे व्हॅल्यू इथे 1/3, मोठी व्हॅल्यू काय आहे 2/3. सो हा डिस्टन्स काय झाला ऑटोमॅटिकली 2/3 आणि हा डिस्टन्स काय झाला 1/3. असं लक्षात ठेवा. ठीक आहे, बरेच जण कन्फ्युज होतात इथे हे 1/3 आहे की हे 2/3 आहे, की किंवा असा जेव्हा ट्रायंगल येतो तेव्हा ते कन्फ्युज होतात. ठीक आहे, सो दे वॉन्ट टू फाइंड आउट दिस पर्टिक्युलर डिस्टन्स. हा जर का हाईट आहे तर हा काय झाला 1/3 ऑफ एच. हा जर का बेस आहे तर हे काय झालं 1/3 ऑफ बी. 1/3 ऑफ बी 1/3 ऑफ एच. सो बेस पासून 1/3 आणि अपेक्स पासून किती असणार 2/3. 2/3 ऑफ एच. बेस पासून 1/3 आणि अपेक्स पासून किती असणार 2/3. लक्षात घ्या, मोठावाला डिस्टन्स 2/3 तर छोटावाला डिस्टन्स 1/3. ठीक आहे, सो दिस इज हाउ वी कन्वर्ट यूडीएल इनटू अ पॉइंट लोड अँड यूव्हीएल इनटू अ पॉइंट लोड. नाउ there is one more type of load which is trapezoidal in nature. तो देखील आपल्याला बघायला मिळतो. Yes, you can see की इकडे देखील काहीतरी इंटेन्सिटी आहे आणि इकडे देखील काहीतरी इंटेन्सिटी आहे. Let this intensity over here be W kilonewton per meter. Now ह्या पर्टिक्युलर ट्रॅपेझॉइडल लोडला तुम्हाला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, if this particular trapezoidal load, if you want to convert into what point load, so ह्या पर्टिक्युलर फिगरला दोन पार्ट्स मध्ये ब्रेक करायचं. ठीक आहे, सो इथून एक लाईन खेचू शकतो, इकडे एक मी नंबर घेतो. ठीक आहे, सपोज दिस इज 5 किलोन्यूटन पर मीटर अँड दिस इज 10 किलोन्यूटन पर मीटर. ठीक आहे, दिस इज से सपोज 6 मीटर. सो ह्या ट्रॅपेझॉइडल लोडला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक मला दिसतोय रेक्टँगल आणि एक मला काय दिसतोय ट्रायंगल. सो rectangle can be converted into what point load, can be converted into point load. So 5 into 6, 30 kilonewton per meter. कुठे अप्लाय होणार 3 meter from this side and 3 meter from this side. This is how you will convert the rectangular load into a point load. सिमिलरली आता हा 5 किलोन्यूटन ऑलरेडी युटिलाइज झालेला आहे, तर 10 मधून हा 5 गेला तर रिमेनिंग दिस विल बी हाऊ मच 5 किलोन्यूटन पर मीटर. आता ह्याला देखील आपल्याला काय करायचं पॉइंट लोड मध्ये. सो दिस इज द ट्रायंगल दॅट वी हॅव हियर. सो पहिला फिगर काय आहे हा रेक्टँगल, दुसरा फिगर काय आहे हा ट्रायंगल. सो ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाइट किंवा हाइट इंटू बेस करा 5 into 6. ओके, अँड वेअर इट विल बी प्लेस्ड. की जवळचा डिस्टन्स दिसतोय, हा दूरचा डिस्टन्स दिसतोय. जवळचा डिस्टन्स काय असतो मित्रांनो 1/3. दूरचा डिस्टन्स काय असतो 2/3. सो 2/3 of 6 and this is 1/3 of 6. ओके, सो तुम्हाला इथे डिस्टन्स मिळेल 4 आणि इथे डिस्टन्स मिळेल 2 मीटर. So this is 4 meter, this is 2 meter. आणि पॉइंट लोड जो रेक्टँग्युलर लोड चा कन्वर्जन आहे, this is 3 meter from left hand side and 3 meter from right hand side. So ट्रॅपेझॉइडल लोड ला आपण दोन शेप्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. एक आहे रेक्टँग्युलर आणि एक आहे ट्रायंगुलर. रेक्टँग्युलर इज पॉइंट लोड अँड रेक्टँग्युलर तो त्याच्या सीजी वरती ऍक्ट करेल आणि ट्रायंगुलर तो त्याच्या सीजी वरती ऍक्ट करणार. मी तुम्हाला सीजीचा डिस्टन्स सांगितलंय, जवळचा डिस्टन्स 1/3 तर लांबचा डिस्टन्स काय आहे 2/3 आहे. ठीक आहे, now this was regarding various types of load. Now let us see various types of beams. Yes,
all of you are be already you have completed your graduation, तर हे जाणून घेणं खूप सिंपल आहे, कारण की लास्ट सेमिस्टर पर्यंत आपण हे बघत असतो DDRCS पर्यंत. ठीक आहे. सो whenever your beam is simply supported on these two supports here, whenever the ends of the beam are simply rested on these two supports, one is your hinge and one is your roller, then that particular beam is called as simply supported. That particular beam is called as simply supported. Now मेजरली खूप जणांना असा प्रश्न पडतो की सिम्पली सपोर्टेड मध्ये इथे हिंज आहेत, इथे रोलर आहे, असं का? दोन्ही हिंज का नाही, किंवा दोन्ही रोलर का नाही? दोन्ही रोलर दिलं मित्रांनो तर तुमचा जो पर्टिक्युलर बीम आहे तो अनस्टेबल होणार. जर का ह्याच्यावरती कोणता एक हॉरिझॉन्टल फोर्स आला, देन बोथ विल ट्राय टू वॉट मूव लॅटरली इन दिस पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे काय झाला? अनस्टेबल. यूज करू शकतो का आपण? नाही. बट देन वाय नॉट हिंज असेल तर इकडे कन्स्टंट तुम्ही दिलेला आहे, इकडे पण कन्स्टंट दिलेला आहे. एक पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल फोर्स साठी एकीकडे जर का आपण इथे दिलं तरी पण आपलं काम भागत आहे. सो वाय टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा कन्स्ट्रेंट ओव्हर हियर? एक्स्ट्रा कन्स्ट्रेंट टाकणं म्हणजे काय? एक्स्ट्रा मटेरियल यूज करणं, तिकडची बाजूला एक्स्ट्रा स्ट्रॉंग करणं, किंवा एक डिग्री ऑफ फ्रीडम त्याचं कमी करणं, म्हणजे आपल्याला तिकडे जास्त मटेरियल प्रोव्हाइड करावं लागेल. तेही झालं. मटेरियल आपल्याकडे खूप आहे सर, आपण दोन्हीकडे हिंज देऊन टाकूया, मटेरियलची काही काळजी नाहीये. ठीक आहे. इकॉनॉमी इज नॉट एन इश्यू हिअर. तरी आपण एक हिंज आणि एक रोलर का देतो? ठीक आहे. द मेन रिझन बिहाइंड दॅट इज की जेव्हाही हीट करतो आपण, व्हेनेवर इट इज हीटेड, the member is heated, it will try to what? Expand. जेव्हा एक्सपान्शन होणार, ठीक आहे, आपण हे सॉम मध्ये खूप व्यवस्थित बघणार आहोत, पण इथे लक्षात घ्या, जेव्हा एक्सपान्शन होणार, दिस पर्टिक्युलर बीम विल ट्राय टू एक्सपांड इन दिस पर्टिक्युलर मॅनर. सो जर का ते एक्सपांड झालं आणि इथे मी हिंज देऊन दिला, तर काय होणार? ते एक्सपान्शनला काय करतील? प्रिव्हेंट करतील. इट विल ट्राय टू प्रिव्हेंट दी एक्सपान्शन. अँड अननेसेसरली जेव्हाही कोणत्या गोष्टीला आपण अपोज करतो तेव्हा जाऊन स्ट्रेस डेव्हलप होतो. ठीक आहे. त्याच वेळेस स्ट्रेस डेव्हलप होतो ना, की सपोज एक पर्टिक्युलर आपल्याला घराच्या बाहेर जायचंय, ठीक आहे, आणि घरचे म्हणतात की नाही आता घराच्या बाहेर जायचं नाही. ठीक आहे. किंवा तुम्ही पिकनिकला जायचंय तुम्हाला, आणि तुम्हाला घरचे त्या पिकनिकला विरोध करत आहे, तेव्हा स्ट्रेसेस डेव्हलप होतात. बट जेव्हा तुम्हाला पिकनिकला जायचंय आणि त्यांनी पण अलाव करून दिलं, तर स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत का? नाही. सो हा पर्टिक्युलर जो सपोर्ट आहे तो इकडे आणि इकडे सेम असल्यामुळे जे पण तुम्हाला एक्सपान्शन होत आहे त्याला तो प्रिव्हेंट करतोय. सो इट इज ट्राइंग टू प्रिव्हेंट दॅट एक्सपान्शन. त्याच्यामुळे काय डेव्हलप होत आहे? स्ट्रेसेस डेव्हलप होत आहे. सो जर का आपण त्या एक्सपान्शनला फ्रीली सोडून दिलं, कुठून तरी एक जागा दिली, सपोज अशा केसमध्ये एक्सपांड झाला, तो इथून काय झाला? रिलीज झाला, तर स्ट्रेसेस डेव्हलप होतील का? नाही. सो टू अवॉइड थर्मल स्ट्रेसेस, कोणते स्ट्रेसेस? थर्मल स्ट्रेसेस, वी गो फॉर व्हॉट? हिंज ॲट दिस एंड and roller support at this end. That is the significance of what? Simply supported, having one end hinge and other end what? Roller.